तर आवरून झालंय माझं. स्वयंपाक वगैरे करून झाला होता. पण मग मैत्रिणीने मी गप्पा मारता मारता त्यांना म्हटली, की इकडेच आहे जेवायला. म्हणजे दुपारी गप्पा मारूयात असा विषय झाला. म्हटलं जेवणाची वेळ, गप्पा मारण्याची वेळ त्यांना म्हटलं असं करा, आपण सोबत जेवण करूया, इकडेच आहे जेवायला. काहीतरी आता स्वयंपाक करते मी, कारण सकाळचं पण माझं थोडंच शिल्लक ठेवलं होतं मी. जास्त बनवलं नव्हतं, लागेल तेव्हा बनवेल असं हिशोबाने. तर आता काय बनवायचं ते अजून ठरवलं नाहीये. पण माझं चाललंय. पोळी आहेच म्हणजे सकाळची बनवलेली थोडी. तर थोडीशी भाजी पण आहे. भाजी काहीतरी थोडीशी करता येईल. एक खिचडी करावी. म्हटलं आपली खानदेशी खिचडी त्यांना खाऊ घालावी. तर चाललंय माझं प्लॅनिंग खिचडी करू असं. बघते अजून काही करता आलं तर करते. घेते आधी पहिले स्वयंपाक करून. छोटी खिचडीच बनवली आहे. आता काहीतरी थोडासा आपल्याकडचा मेनू. कुकर ठेवला इथे, शिट्ट्या होत आहेत. इथे मी आता बनवणार आहे ठेचा. झणझणीत ठेचा बनवते आता जरा. झणझणीत नाही बनवणार, की आम्ही दोघं थोडीशी कच्ची पण करूयात म्हटलं. एखादी बाजरीची भाकरी करता आली तर ती पण करते. जरा खाल्ल्यासारखं फुलता भाकरी. इथे नित्य भाजते. एखादी उडून परत अंगावरती यायची. त्या बघा ह्या मैत्रीण माझी, त्या खूप सुगरण आहेत बरं का, काय काय बनवतात. मला त्या जेवायला मी त्यांना बोलवलं आणि त्या मला बनवून घेऊन आल्या तिथं पुरणपोळ्या. बघा सुगरण आहेत त्या, सुगरण. त्या दिवशी मी जेवली त्यांच्या हातचं. त्या अजून पुरणपोळी मला, ते मला पुरणपोळ्या बनवून घेऊन आल्या जेवण्यासाठी. आणि बघा दोघे एकत्र जमलो तर किती पदार्थ झाले. काही बनवत नाही म्हणता म्हणता भरपूर ताट फुल भरलंय. भरपूर मेनू तयार झाले. त्यांनी पण गवारची भाजी आणली होती, पुरणपोळी आणली होती आणि बाकी मग ढोकळा वगैरे थोडा बनवला. स्वीट डिश ऐवजी ढोकळा बनवला होता मी. दिवसभर आज गप्पा मारण्यात मस्त वेळ गेला आहे. फ्रेंड पण आली होती आणि ती पण गेली आता. आम्ही भाजीपाला पण घ्यायचा होता आम्हाला. मग मी मार्केटलाही जाऊन आलो, भाज्या पण घेऊन आलो. नंतर मग त्यात त्यांना घरी सोडून दिलं त्यांच्या. आणि मी आता आली घरी. आता भाजीपाला निवडते. पण आज स्वयंपाक नाही करायचा आहे मला. म्हणजे ऑलमोस्ट सगळं पडलंय. त्यांनी मला 3-4 पुरणपोळ्या करून आणल्या होत्या. मग आता त्या पुरणपोळ्या पण आहेत. पुन्हा माझी खिचडी शिल्लक आहे. चपात्या पण आहेत. आणि ठेचा बनवला तर तो पण आहे. त्यामुळे मग आता जास्त स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक करायचं कामच नाही. ऑलमोस्ट सगळं रेडी आहे. फक्त आता पुरणपोळ्या मस्त गरम करेल तूप टाकून. आणि झालं. चला भाज्या निवडून घेते बाबा आधी. आता 2-4 दिवस झाले भाज्या निवडल्या असं वाटतंय आणि लगेच पुन्हा भाज्या निवडायला. भाजीच्या जुड्या बघा आमच्याकडे कशा असतात. त्या अशा असतात एवढ्या. किती मेहनत घेतात बिचारे एवढी छोटी बांधायला. मग त्या काय करणार, 20ला ह्या 4, 20ला 5, महाग असले 20ला 3 असं. त्याच्यापेक्षा एकच बनवा आणि एकच विका ना. कशाला एवढी मेहनत आणि एवढे रबर वाया घालवतात. असं काम आहे. हे बघा प्रत्येक भाजीची तशीच. ही तरी बरी आहे आता ह्या वेळेस जरा. त्याच्यापेक्षा छोटे असतात. कोथिंबिरीच्या तर अजून ह्या वेळेस बरी. ही पण छोटी छोटी असते. मेथीची अशीच असते छोटीशी. एक 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 केवढी वेळ लागत असेल बांधायला. मला पण सोडून आणि एक एक जमा करायला जीवावर येतं. चला एवढ्या भाज्या आता निवडून घेते. कढीपत्ता बघितला का, 10 रुपयाला मिळाला आहे एवढा. अजून जास्त होता, मी आंटींना दिला थोडासा. आपल्याकडे आहे ना बाहेर नाशिक झाडांचा. कसला मस्त वास आहे, पूर्ण प्युअर गावठी आहे. आपल्या झाडाचा पण कमी झाला ना, मी मागितलाय जास्त. कशी मला भाजी निवडायला केलीच. 6:30 वाजले आता, निवडायला लागतील. चेंज करून घेते, भाज्या निवडून घेते आधी. झाल्या बाबा एकदाच्या भाज्या निवडून. माझ्या कंटाळा आला मला त्या भाज्या निवडून. आज थकली मी पूर्ण. बघा थकलेली दिसतोय चेहरा माझा. त्यात आमच्या आरू आज जरा नरम गरम आहे का ग आरू? इकडे आरू, इकडे ये ना. काय एवढी एवढी थकू नको. चल, एवढी आजारीनी पडली मग चल डॉक्टरकडे जायचं. आज मस्त मैत्रीण घेऊन आली होती खायला. ते सुख वेगळंच असतं ना. कोणीतरी आयतं आपल्याला आणतं आणि एक मैत्रीणच करू शकते. मस्त पुरणपोळी आणली होती आणि महत्वाचं म्हणजे आवडती वस्तू आणली होती त्यांनी आमच्यासाठी. छान होत्या पुरणपोळ्या पण, मस्त होत्या त्यांच्या हातच्या. असं एक माझ्यासाठी हा वेगळाच आनंद आहे. कारण की खूप कमी दिवसाची मैत्री असलेली मैत्रीण आपल्यासाठी असं काहीतरी करतीये. माझ्याकडे ती येते मला भेटायला, तरी येताना मला ती बनवून घेऊन येते काहीतरी. ते सुख वेगळंच असतं जरा. दिवसभर मस्त
टाईम स्पेंड केला आम्ही, खूप गप्पा मारल्या. एकत्र गप्पा मारल्यावर काय होतं, मला पण इथे काय आहे, कुठे काय मिळतं, या सगळ्या गोष्टी कळतात. नाही तर असं लक्षात नाही येत मग. काही घ्यायचं असेल ना, तर खूप शोध करायला लागतं मला. पण आता त्यांच्यामध्ये ना रोजच आम्ही फिरणं वगैरे होतं, सोबत जातो ना, त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी असं आयडिया आली आहे, की कुठे काय मिळतं. मग मला त्या सगळं सांगत असतात, इथे चांगलं मिळतं, तिथे ते चांगलं मिळतं, इथली ही गोष्ट चांगली आहे, ती गोष्ट चांगली आहे. म्हणजे ते एक बरं पडतं मग मला पण, पटकन इझी झाल्या तर बऱ्याच गोष्टी हे करायला. चला, छान गेला माझा आजचा दिवस, मस्त गेला. अजून काम राहिलंय माझं, पनीर वगैरे बनवायचं होतं. पण म्हटलं बनवूयात नंतर, काम तर काय रोजच आहे. मैत्रीण थोडी रोज येते, रोज भेटते आपल्याला. तिथं कधीतरीच येते ना. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. सो बाय बाय अँड टेक केअर.